जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टीव्हीवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणार आहे, ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्रेट पेंट ओपन करून घ्यायचं. सो ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घेऊया. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे. तिथे आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे. खालती रेशोवरती क्लिक करून घेऊयात. 9.6चे रेशो घेऊन ओके करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. खालती आपल्याला क्रॉपचा ऑप्शन भेटेल. 9.6वरती क्लिक करून फोटो हवे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं. फुल स्क्रीन करून घ्यायचं. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. व्हॉल्यूमवरती क्लिक करून ॲड व्हॉल्यूममध्ये बीटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर आपल्याला इथे फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. जेवढं बीटमार्क व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचं टिकील ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. खालती आपल्याला एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं आहे. 15 दिशेपर्यंत झूम करून घेऊयात. इथे आपल्याला जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. खालती स्प्लिटचा आयकॉन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो, आपल्याला स्प्लिट करून झालेल्या व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं आहे. बीटमार्कवरती क्लिक करून रिप्लेसचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. टेक्स्ट पेज ॲड करून घ्यायचं आहे. ह्याला थोडं मायनस करून वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून 5 सेकंडच्या आधीची जी बीट आयकॉन आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून घेऊया. पुढच्या पार्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला पुढचा टेक्स्ट पेज ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला सुद्धा अशा प्रकारे मायनस करून वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आपल्याला 5 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर थोडं झूम करून घेऊया. 1 नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. खालती आपल्याला ॲडजस्टचा ऑप्शन मिळेल. त्यामध्ये सॅच्युरेशन आपल्याला पूर्ण मायनस करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये ट्रिस्टेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये इथे आपल्याला झूम 1 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला स्लिप अँड स्लाईड 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाईड 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला 10 सेकंड 15च्या फोटोपासून इथे आपल्याला 11 सेकंडच्या आधीचा जो डॉट आहे तिथपर्यंत जेवढे आपल्या छोट्या स्प्लिट आयकॉन आहे त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये डायनॅमिक सेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेऊया. इथे आपल्याला रॉक वर्टिकल हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट आणि स्ट्रेटचे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाईड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला ट्रेन 4 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो, आपले ॲनिमेशन देऊन झालेले ते इफेक्ट ॲड करून घ्यायचे. व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं. 1 नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये हॅलो ब्लर या नावाने भेटून जाईल. इंटेन्सिटी 80वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून व्हिडिओ 5 सेकंडच्या आधी जो डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा. साईड क्लिक खालचा इफेक्टसुद्धा आपल्याला व्हिडिओ पेटमध्ये पार्टी ऑप्शनमध्ये व्हाईट फ्लॅश या नावाने भेटून जाईल. स्पीड पूर्ण 0 करून ओके करून घ्यायचं आहे. त्याचा टायमिंगसुद्धा आपल्याला 0 सेकंडपासून 5 सेकंडच्या आधीचे स्प्लिट आयकॉन आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्प्लिट आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये लुमिन फ्लॅश हा इफेक्ट भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आपल्याला पूर्ण 0 करून अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पूर्ण ऑल स्प्लिट आयकॉनला अप्लाय होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शन भेटतो. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.